त्याला काय होल पाडायचं काय वायर बाबाची मारायची हे करायचं. आणि माझ्या म्हशीला कोणी खायला टाकीत नाही, काय नाही अजिबात नाही. आणली होती तेव्हा सरपणावानीच होती बघू. मस्त असं छान इकडं पहा लंपीचं लसीकरण होतं. ह्या सुई आहेत आणि ज्या त्या गायला नवीन नवीन वापरते तसं काय अडचण नाही. म्हणजे अजून आहेत तिकडल्या पलीकडल्या साईडने जे काढले तिकडं टाकलेले आहेत. मस्त असं लसीकरण आहे. तुम्ही पण तुमच्या गोठ्यावरती समद्यांनी लसीकरण करून घ्या. नवीन सुई वापरायची काय या त्यांना पण टेन्शन नको, आपल्याला पण नको. वापरते तेच पण तरी पण लक्ष द्यायचं. आपण लक्ष दिलेलं बरं असतं जरा. इकडं बघा अजून पलीकड तिकडं आहेत. घेते पटपट पटपट गोळा करून. काय होतं लंपी झाल्याच्या नंतर माणसाला लसीकरणाचं ध्यान होतं, तोपर्यंत काय ध्यान होत नाही. त्याच्यामुळं काय करायचं लसीकरण करून घेणं ही महत्वाचं. या एका गायची राहिली धार आणि इकडं चाललंय फिटिंगचं काम आपलं. इकडं पहा फिटिंग थांबा आतभर जाऊन द्या. फिटिंग करणारे माणसं आपल्या घरचाच आहे. फिटिंग आपण करतो, कोणाची करायची असली तर फुकाट. पैसे घेत नाही. टाइम आहे का फुकट कराय तरी त्याला काय काढायचा टाइमच म्हणते का इकडून आपल्या घरी येऊन करून घेऊन जायचं. अजून तुम्हाला घरी येऊन करून घेऊन जायचं ऐकलं का. हा लईच अवघड आहे रे देवा. इकडं बघा हे असं मस्त असं फिटिंगचं सामान आहे. अजून पिशवी भरली, अजून फिटिंग चालूच आहे. अजून चालू आहे फिटिंगचं आहे. काय असं मस्त असं छान छान पॉइंट बिंट काढल्यात. 2 मिनिटं काय म्हणताय. लाईटीचा टायमिंग आहे 6चा. लाईट जाती त्याच्यामुळं परत त्रास होतो म्हणून लाईटीसाठी थांबलो. लाईट गेल्या बेल्ट बदलन ही करण फिकर. ते आलते लसीकरणावाले, त्यांना मस्त असा चहा पाणी केलं. शेंगा भाजलेल्या होत्या, शेंगा पण दिल्या. बघा मी खातो उलट्या खावा. तुम्हाला कुठं नाही म्हणलंय खायला. कोंबडी काप. मी का मायकरी माणसाला कोंबडी कापाय सांगतात का हो? तुमच्या मनात म्हणले तरी पिलर टापून कापीन ना. नाही तुमच्या मनाने सांगा. माळकरी माणसाला म्हणायचं कोंबडी कापते का? हे कुठला न्याय आणला बरं? आपण कुठं बी नेऊ हे लाडवायला. नाही म्हणजे करते का नाही तुमच्या मनानेच होऊ दे, आपण न्यायच नेऊ कुठं तरी. जरी गावातून आणि मुसलमान टापून. तुम्हाला हाय चेष्टा मस्करीने बोलायची सवय. शेंगाले बारीतला गावरान मग आता गावरान ते गावरान कशाला केलं या? बी गावरान आहे. या म्हणा की भुईमुगाच्या शेंगा खायला. बी गावरान आहे. धरला का ती मोकळी यायला ये बरबाट खाते दडण चांगला नादीला लावलंय त्याला. इकडं बघा कोंबडा तर केवढा आहे. कोंबडा तर केवढा आहे. चांगले माणसात सवय लावतात. कुत्रे मांजरा बी आमच्या कुठं असते दिवाणवर. बघा आता कुत्रे मांजरांची तर आमच्या लय आयुष्य या, सांगायलाच नको. इकडं कोंबड्याच्या पिल्लांची, तिकडं कुत्र्याची मांजराची. माणसाला बसायला नाही ह्यांना कुठं दिवाण वर आईश आरामात बसत्यात जाऊन. तिला नाही बघूल्यात जायचं. ती मोकळी बघूल्यात जायला नच म्हणते ती मोकळी या. तुम्हाला बघायचं की इकडं कुत्र्याचं बघा कसं काय बसायला असतं. त्याला रोज अशी एक रग केलेली बसायला मस्त पिकी. संडास बाथरूमची अजून फरची राहिली बसवायची.
इकडे बघा ही वायर आणली, 2 प्रकारची वायर आणली. अयो इकडं ही एक आहे. आता हे अशी 2 प्रकारची आणली. म्हणजे कशामुळे आणली मला पण नाही सांगता येत, मी पण विचारलं नाही, पण आणली खरे. काय होते पावसा पाण्याचं नो टेन्शन, करंटचं ह्याचं भीती वाटते लयच. कसं झालंय हो का, अशा वायरिंग 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 कुठं पण वायरी इथं अशा वायरिंग आहेत हो का. ही फॅनची ही इकडं, त्याच्यामुळं काय म्हटलं जाम दे आपलं एकदाच फिटिंग करून टाका हो का. किती भरपूर साऱ्या रानमाळ पसाराच पसारा आहे, कपडे न पसारा. जाम दे असून दे, आता शेतकऱ्याच्या घरी असतच पसारा, नाही असं थोडंच असतं का. आज लाईटीची काय भानगड आहे या. हा 6 वाजून गेले. हा ना, लाईट टिकणं तर लय महत्वाचं आहे समजा का नाही. नाहीतर रोज जाती 6ला आणि ती संध्याकाळी 9 सव्वा 9ला. डोक्याला ताप आहे लय मोठा हे लाईटीचा नाही ना. अशा गोण्यांमध्ये गोण्या भरून ठेवल्यात खुरकाच्या. ज्या गोण्या आहेत ना आपल्या खुरकाच्या बुशाच्या, आम्ही फेकून देतो. इकडे बघा जसं जसं शेत आता भरायचं चालू, ह्या 2 भरल्यात आणि आम्ही रोजची रोज नित्य नियमाने. आता धारा बिरा झाल्या, गाया सोडून दिल्या. इकडं पहा पूर्ण गोठा मोकळा केला, मुक्त गोठ्यामध्ये गाई सोडून दिलेले. चला तुम्हाला काय सांगायचंय, आपण आता लंपीचं जे लसीकरण केलंय का, हे तुम्ही सर्वजण आपले जे एवढे शेतकरी बांधव आहेत ना त्यावढ्यांना सांगणं, या लंपीचे लसीकरण करून घ्या. काय या लंपीचं लसीकरण नाही केल्याच्या नंतर मोहरं भरपूर अशा अडचणी येतात. त्याच्यामुळे ही लसीकरण एकदम म्हणजे एकदम महत्त्वाचं आहे. तुम्ही 100% करून घ्या. काय असं आपल्या जे जवळचं सरकारी दवाखाना असेल गाईचा, त्या तिथं लसीकरण आहे, फुकट आहे. 10 रुपये घेते ते गाईसाठी. जाईनात का 10 रुपये कुठं नाही जात. पण लंपीचा आजार गोठ्यावरती आल्याच्या नंतर भरपूर अशा अडचणी येते. आपण त्याच्यामधनं पार पडलेलो आहे. जवळजवळ ते 5-6 वर्षाचा कालावधी असेल. 5-6 वर्षात झालं. त्या वर्षी आपण गायींना लसीकरण घेतलं नाही. कशामुळे घेतलं नाही म्हणलं, समजेजण म्हणायचे दुधाला कमी येते, दुधाला कमी येते. आणि ज्या दिवशी लसीकरण करण ते 2 दिवस गाय दुधाला कमी येतात म्हणजे येतात, आणि येण्यात का आले तर आले. 2 दिवस जरा थोडंसं कमी निघन तर निघा नका. मोहरच्या अडचणी आपण समजून घ्यायच्या थोड्याशा. आम्ही घेतला नाही घेतल्याच्या नंतर आमच्या गोठ्यावरती एक आम्ही नवीन गाय खरेदी केली. तर ही पाठीमागा दिसती काही शिंगाची गाय, तीच खरेदी केली ती. आणखीन तिच्या मला वाटतं तिच्या आणखीन अंगावरती फोड येतं. 1 नंबर समजा जास्त तिला झालं तर जवळजवळ शेवटच्या स्टेपवरती होती ती गाय. तिला जवळजवळ मी 70-75 हजार रुपये त्याच टायमाला खर्च केला होता. जवळजवळ 3 आठवडं तिला ट्रीटमेंट चालली होती. 3 आठवडं ती एक घास सुद्धा न खाऊन इलेली होती. नेमकीच इलती ती. एक घास न खाता पिता ती 6 लिटर दूध द्यायची. उगं नॉर्मल खाल्लं म्हणाय खायची, नॉर्मल खाल्लं म्हणायचं खायची. पण इतकी काळजी घेतली ना तिची, डॉक्टर सकट म्हणायचे खरंच तुम्ही लहान लेकराच्या वर काळजी घेतली. तिला जे दुःख झालते, फोड झालते, त्याला हिमॅक्स लावायचो मी तर. खोबऱ्याच्या तेलामध्ये कापूर टाकायचे, ते कापूर लावायचे. इतकी काळजी घेतली ना काय सांगायलाच नको. आणि 3 आठवडं ती झाल्याच्या नंतर ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर पण डॉक्टरांनी मोहरं 15 दिवस जवळजवळ 1 इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं. पण डॉक्टर म्हणले रोजच मी कव्हर येऊ. मग तुमच्या दाजी रोज शिकवलं त्यांनी, छान लई मस्त सहकार्य केलं. मग दाजी रोज तिला नित्यनेमाने लसीकरण करायचे म्हणजे करायचे. आपलं थोडक्यात सॉऱ्या इंजेक्शन द्यायचे म्हणजे द्यायचे ती इंजेक्शन. मग तेव्हा कुठं गाय बऱ्यापैकी सुधारली. बाहेरनं पण भरपूर असे सरकारी डॉक्टर आले, त्यांनी पण भरपूर आम्हाला लई मदत केली म्हणजे लई केली. पण एका बाकीच्या गायींसाठी आम्ही सरकारींचं ट्रीटमेंट घेतलं, पण एका गायीसाठी खाजगी घेतलं होतं. पण तिला आम्ही इतका खर्च केला ना सांगायलाच नको. त्या टायमाला आम्हाला त्या लसीकरणाचा इतका पश्चाताप घडला होता. वाटलं आम्ही लसीकरण घेतलं असतं ना तर आमच्या बऱ्यापैकी फायद्यात पडलं असतं. काय होतं, लसीकरण घेतलं ना आजार झाला ना थोडक्यात क्लिअर होतो, की असं वाढवा होत नाही जास्त. त्याच्यामुळं तुम्ही होईल ना
तेवढं आहे ना, लसीकरण नसलं तुमच्या तिथं जवळ तरी खाजगी डॉक्टरांकडून का ना तुम्ही ती लसीकरण करून घ्या. तुमच्या तिथं जवळ असलं तर लई फायद्याचंच आहे, पण नसलं तर तुम्ही तुमच्या जे आपल्या गोठ्यावरती डॉक्टर येतात ना त्या डॉक्टरांसंग कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ते लसीकरण देऊन घ्या. म्हणजे देऊन घ्या, 100% गरजेचं या. माझं तर काय होतं ह्या दिवसात आहे ना, पाऊस काळा सुरू झाला ना, जास्त लंपीचा आजार धावला जातो गोठ्यावरती. कशामुळं सांगू का तुम्हाला, पाऊस पडल्याच्या नंतर गटारी कुटरांनी पाणी साचतं, डास मच्छर तयार होते. तर मग ह्या गायीवरचं त्या गायीवर, त्या गायीवरचं वरचं त्या गायीवर असं मच्छर बसते. त्याच्यासाठी पण रोज नित्यनेमाने गौरीचा धूर करायचा, गौरी आणि त्याच्यावर लिंबाचा पाला टाकायचा रोज, म्हणजे रोज गौरीने लिंबाचा पाला टाकला ना मग बऱ्यापैकी मच्छर कमी होते. किंवा गोठ्यामध्ये फॅन टाकणं, आता आपल्या गोठ्यामध्ये काम चालूच आहे फिटिंगचं, अगोदर तर दावलंच आहे, फॅन पण टाकून घ्यायचे. तर आडी अडचणच नको म्हणलं, आता समजा केलं आणि तेवढ्यासाठीच कशाला ठेवायचं या. जेवढा खर्च करेन तेवढा कमीच आहे. शेतकऱ्याला लय व अवघड आहे, सोपं नाही शेतकरी जीवन आहे ना, समद्यात बेकार आहे. तुम्हाला धावते त्या गायच्या अंगावरती आमच्या गेट उघडते. ही गेट लईच पॅक आहे, समद्यात जास्त. तिचं नाव पण आम्ही लंपीच ठेवलंय. हो का, कस काय अजून आहे तिच्या अंगावरती. ही बघा, तुम्हाला दिसत असतील अजून आहे. आम्हाला आमच्या आयुष्यभराची आठवण, पण तिने आमचं इतकं बी कल्याण केलं ना, आम्ही तिला कधीच ऐकणार नाही. त्यांना आमच्याकडे आल्याच्या नंतर तिचं शिपूट मोडला. काय झालं, चारा टाकायला गेलो, त्या अलीकडं मिशन अडकायसाठी बसून घेतलेले. तर अवकाशी दुःख होते पूर्ण, किती शरीरावरती जखमा आहेत तिच्या, काय सांगायलाच नको. इतकं अवघड वाटायचं ना ह्या गायकडे बघून, कुणाला सांगावा आणि कुणाला नाही असं व्हायचं. इतकी बेकार परिस्थिती झाली. पण चला हो का, कसं असतं, देव आपल्याला पाठिंबा असतो, देव आपला पाठीराखा असतो. खरं म्हणजे हाय किती लय शहाणी या, इतकी शहाणी ना, लय शहाणी या. दिसतंय का कसं काय आहे का नाही, लांबूनच ठळक दिसतात का नाही गाठी. धारा बिरा झालेले सोडलेले आहेत मुक्त गोठ्यामध्ये. ज्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे ना त्यालाच आहे. मी त्यातनं पार पडलेलो, त्याच्यामुळं तुम्हाला सांगायचं आलं, सांगितलंय पण आणि रिअलमध्ये स्वतः दाखवलंय पण. त्याच्यामुळं तुम्ही होता होईल ना एवढं कर्तव्य पार पाडा तुमचं. जे शेतकरी बांधव आहेत आपले त्यांनी गेट लावून घेते आपली. ही गेट जरा आवळत जाते, ऑइल करायला लागेल त्याला. चला आता चारा टाकून घ्यायचा आहे, चाऱ्याचं नियोजन करून घेतो. तुमच्या दाजींचं चाललंय फिटिंगचा राहडा. पटा 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 पटा. काय करते ताई, काय पाहिजे, काय पाहिजे न, काय पाहिजे. म्हणजे एक संपला का पॅक, हे फोडायचा आहे का मग. हा ही काय, ही घे तायडे हो ख्या दोऱ्या. हा घे तिकडे चल. हा तसलेच असतात, चल घे घे घे. ही कुटी करायची, कुटी केलेली या, चारा टाकायचा. ही चालली बाबा, काय चाललंय मलाच काय समजा ना, पण चाललंय तर खरं फिटिंगचं काम चाललंय. स्वरा हाताखाली करते या, नुसतं होऊन ठेवा, मग उद्याच्याला काय आहे तर हा असेल ती करा. चला आता घेतो यारवाईच लवकर चारा विरा टाकून. चला हिदच करू एंड. शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना, बाय बाय. आजचा हिडी उद्याच्याला येणार आहे, नाही ताई म्हणतात शुभ संध्याकाळच करते या. करायच्या मागं भरपूर काम इथं, त्याच्यामुळे बाय बाय.